आपल्याला आता आपण याच्या अगोदरचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला हळद शिजवायची प्रोसेस थोडक्यात आम्ही समजून सांगतोय। लाईव्ह ही शेतामध्ये आपण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी आपण ही व्हिडिओ प्रसारित करतोय। तर ही जमिनीतून हळद काढल्यानंतरची प्रोसिजर आम्ही तुम्हाला समजवतो। या प्रोसिजरमध्ये असं आहे की जमिनीतून हळद काढल्यानंतर जी हळदीचे ढीग लावले जातात, त्या हळदीला माती पण बऱ्यापैकी असते चिकटलेली। हे बघू शकतो तुम्ही, त्याला मातीसुद्धा असते, काळी मातीतली हळद आहे, ह्याला मातीसुद्धा चिकटलेली असते। तर ही अतिशय योग्य उत्कृष्ट पद्धतीची हळद आलेली। हे बघू शकता, इथं घर तुम्ही ह्याचा कलर वगैरे बघू शकता। आता याच्यानंतरची प्रोसिजर याच्यामध्ये अशी आहे की ही हळद बॉईल करण्यासाठी त्या बॉयलरमध्ये भरली जाते। ती कशी भरली जाते थोडक्यात तुम्हाला समजवतो। हे बॉयलर बघू शकता आपण। या बॉयलरमध्ये हा जो बॉयलर आहे डाव्या हाताचा, या बॉयलरमध्ये पूर्णपणे पाणी आहे, जे पाणी उकळते। या पाण्याची वाफ तयार होऊन या पाईपमधून याच्यामध्ये ही हळद भरलेली आहे, जी शेतातून काढलेली हळद आहे, याच्यामधून पूर्ण भरलेली आहे। आणि या पूर्ण वाफेवर ही हळद शिजली जाते, पाण्यावर नाही। पाण्यातून वाफ तयार होते आणि त्या वाफेतून हळद उच्च तापमानाला शिजली जाते आणि शिजल्यानंतर ती हळद याच्यातून आपण बाहेर काढतो आणि मग तिकडे शिजलेली हळद वाफेसाठी सुकण्यासाठी ठेवली जाते। हळद काढलेली आहे आणि इथे टाकलेली आहे, तर ह्याची वाफ तयार होते। आणि ही जी हळदीची वाफ आहे ती आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे। अनेक लोक ही हळदीची वाफ घेतात, त्याच्यामुळे कफ आणि छातीचे कुठलेही विकार होत नाहीत। खोकला वगैरे, सर्दी खोकला असेल तर निघून जातो। आणि ही वाफ घेण्यासाठी अनेक लांबून लोक येत असतात। तर ही हळद जी आहे ती इथे सुकण्यासाठी ठेवलेली आहे। शिजवलेली हळद तुम्ही बघू शकता, सहज मोडता येते, तिचा तुरा होतो, ही खाता पण येते। हे लोक खातात सुद्धा, डायरेक्ट ही हळद आपण खाऊ शकतो। या अतिशय आरोग्याला उपयोगी आहे। मी तुम्हाला खाऊन दाखवतो आहे। हळदीची वाफ तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे आपण घेऊ शकतो।